नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 233 ते ओवी 237च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी देहांत काळाच्या वेळी जे मार्ग आहेत त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन या ओव्यांमधनं केलेलं आहे. देह सोडण्याचा योग्य काळ व अयोग्य काळ याबद्दलही हे मार्गदर्शन आहेच आहे. जेव्हा शरीरातला अग्नी अर्थात तेज तत्व नाहीसं झाल्यामुळे केवळ धूर अंधकाराचं साम्राज्य पसरतं, त्यावेळी जीव गुदमरतो आणि अशा वेळी त्या जीवाला योग्य काय आहे ह्याची आठवण करण्याची शुद्ध सुद्धा राहत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जे अगोदर कमावलं होतं ते हातचं गेलं, तेव्हा आता अधिक प्राप्त काय होणार, त्याची आशा जीव काय धरणार. ह्या विषयाला धरूनच आता या पुढच्या ओव्या आहेत. ते म्हणतात, आणि देहा आतू ऐसी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती, आणि सा मासही ते वोडवती दक्षिणायन. आतमध्ये अंधकार पसरलेला आहे. बुद्धी, जाणीव, मन यांचं कुठलंही सहाय्य नाहीये. अग्नितत्व नाहीसं झालेलं आहे. जे कमावलं होतं ते हातचं गेलेलं आहे, अशी स्थिती आतमध्ये आहे. आणि त्याच वेळी बाहेर कृष्ण पक्ष आहे. आणि नुसताच कृष्ण पक्ष नसून त्यातही रात्र आहे. आणि 6 महिने म्हणजे 6 महिने दक्षिणायनाचे आहेत. अशी बाहेरची परिस्थिती आहे. ही जी परिस्थिती आहे त्या बाबतीत ज्ञानोबाराय म्हणतात, इये या परिस्थितीला ते म्हणतात इये पुनरावृत्तीची घराणी, आघवी एकवटती जयाची या प्रयाणी, तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. ज्याच्या देहाचा अंत आलेला आहे, आतमध्ये अंधकाराचं साम्राज्य आहे आणि बाहेरची परिस्थिती अशी आहे. कृष्ण पक्ष आहे, रात्र आहे आणि त्यातून दक्षिणायन आहे. असे जेव्हा सर्व गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, ज्याच्या अंतसमयी ह्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत, तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. त्याला स्वरूप सिद्धी म्हणजे आत्मज्ञानाची, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची गोष्ट कुठून ऐकायला मिळणार, हे ज्ञानोबाराय इथे सांगतात. आणि अशा परिस्थितीत ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे, मग तेथुनी मागुता बहुडे संसाराये. अशा परिस्थितीत ज्याचा देह पडतो त्यालाही योगी म्हटलंय, कारण त्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे. परंतु बाहेरची परिस्थिती अशी आहे, आतली दशाही वेगळीच आहे. अशा परिस्थितीत ज्या योग्याचा देह पडतो त्याला चंद्रलोकापर्यंत जावं लागतं. तिथपर्यंतच त्याला गती मिळते आणि तिथून परत एकदा तो संसारात येतो, अर्थात जन्माला यावं लागतं.
आम्ही अकाळू जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची या. इथे भगवंत अर्जुनाला अर्थात पांडवा म्हणून उल्लेख करून म्हणतायत की अर्जुना, अकाळू अर्थात अयोग्य काळ असं आम्ही ज्याला म्हटलं होतं तो हा जाणावा. हाच तो ज्याचं आम्ही वर्णन करतोय, तोच अकाळ, तोच अयोग्य वेळ. त्याच्या बाबतीतच आम्ही तुला सांगतोय. आणि अशा वेळी देह ठेवून ज्या मार्गाने जीव जातो त्याला धूम्र मार्ग म्हणतात. पण हा धूम्र मार्ग पुनरावृत्तीच्या गावाला जातो, म्हणजेच पुनरावृत्ती म्हणजेच परत तो जन्म आणि मृत्यू, ह्याची पुनरावृत्ती, ह्या गावाला तो जातो. आणि अर्थात त्या जीवाला परत जन्म घ्यावा लागतो. येरतो अर्चिरादी मार्गो, तो वसता आणि असलगू, साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी. आणि ह्याच्या बरोबर विरोधात, ह्याच्यापेक्षा वेगळा असा जो उत्तम मार्ग आहे, येरतो अर्चिरादी मार्गो, त्याला अर्चिरादी मार्ग म्हटलेला आहे. आणि ह्या मार्गाचा गौरव करताना ज्ञानोबारायांनी एक शब्द योजलाय, तो म्हणजे वसता. म्हणजेच ह्या मार्गाचा आधार घेता, ह्या मार्गाचीच जे वस्ती करतात, ह्या मार्गावरनच जे जातात, अर्थात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. आणि म्हणून हा मार्ग पुनरावृत्तीच्या मार्गापेक्षा अर्थात धूम्र मार्गापेक्षा हा वेगळा आहे आणि असलगू. पुढे ज्ञानोबाराय म्हणतायत, साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी. आणि कसा साविया स्वस्त चांगू, स्वस्थ अंतःकरणाने शांतपणे निश्चिंत होऊन या मार्गाची वाटचाल करावी, असा हा उत्तम मार्ग आहे. असा हा उत्तम मार्ग आहे. चांगू निवृत्तीवरी, सगळ्या गोष्टीतून निवृत्त करणारा, बंधमुक्त करणारा असा हा उत्तम मार्ग म्हणजे अर्थात अर्चिरादू, अर्चिरादी मार्गो. अशा ह्या दोन्ही मार्गांचं मार्गदर्शन आत्तापर्यंतच्या ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.